माझ्याकडे आज पाहुणे आलेले आहेत. माझे मित्र आहेत गणपत कोराडे सर, सपत्नीक आलेले आहेत आणि विशेष म्हणजे कालच ज्यांचं लग्न झालं. ते त्यांचे चिरंजीव ते अक्षय हे बी तिथं त्यांच्याबरोबर आलेले आहेत आणि त्यांची पत्नीसुद्धा आपल्याबरोबर या ठिकाणी त्यांच्याबरोबर आलेली आहे. खरं तर ही फॅमिली आम्हाला भेटायला आलेली आहे. पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला तुमचं स्वागत करतो. हां. तर मला एक आवड आहे आणि त्या अनुषंगाने आपण छोटीशी एक मुलाखत त्यांची या ठिकाणी घेणार आहोत. अक्षय मला सांग की तू अमेरिकेत म्हणजे तुझं शिक्षण काय झालेलं आहे आणि अमेरिकेत तू काय करतो? अ, माझं इलेक्ट्रॉनिक्समध्ये बॅचलर झालेलं आहे आणि रोबोटिक्समध्ये मास्टर झालेलं आहे. मी रोबोटिक्स इंजिनियर म्हणून काम करतो सध्या. किती वर्ष झाले तुला तिकडे USA ला? 6 वर्ष होत आले. 6 वर्ष झाले. हो. तर पत्नीचं नाव काय? तिचं नाव केलेन. केलं. हो. तुम्ही बघताय की अक्षयला सुद्धा 6 वर्ष झालेली आहे तिकडे जाऊन आणि त्याचं बोलणं सुद्धा तसंच थोडं-थोडं अमेरिकन झालेलं आहे. परंतु तरी सुद्धा तो आपल्या मातीला विसरलेला नाही. केलनना या ठिकाणी येऊन आपल्या आई-बापांच्या समवेत आणि सगळे नातेवाईक समवेत त्यांनी छानपैकी कार्यक्रम त्या ठिकाणी सेलिब्रेशनचा त्या ठिकाणी केलेला आहे. तर कसं जमलं तुमचं हे सगळं? केलन त्या ठिकाणी तुमचं म्हणजे विवाह कसा जमला किंवा तुमची पसंती कशी झाली? मित्रांच्या ह्याच्यात भेटी झाल्या त्याच्यानुसार मग हे परत हे झालं. काय वाटतंय तिच्याबद्दल? ती कशी आहे? छान आहे तिचा स्वभाव छान आहे. तिचं शिक्षण काय झालंय आणि ती कुठं असते? तिचे बॅचलर झाले नर्सिंगमध्ये. ती नर्स आहे हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम. My first question to you, how are you feeling after coming India? I feel good. I feel okay. Feel Okay, fine. okay. Yeah. And how is your husband? He's good. I like him. He's pretty good. Okay. And ma'am, how did you feel about your mother and father-in-law? No, they're great. They're very welcoming. They're amazing. Thank you. And when will you come to India after? When? I'm not sure. I don't think we've made any plans yet. Yeah, Soon. Yeah, soon. Yeah. सर आहेत आपल्याबरोबर. गणपत कोराडे सर, त्यांची पत्नी आहे, त्यांचा मुलगा आणि त्यांची सूनबाई आहे. सर कसं वाटतंय तुम्हाला? आजच्या युगामध्ये माणसाने माणसाकडे माणूस म्हणून बघितलं पाहिजे. बरोबर आहे. जाती धर्माच्या पलीकडे माणसाने राहिलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे देव धर्म जात पात त्याच्या पलीकडे एक माणूस नावाचा जात आणि माणुसकी नावाचा धर्म हे बघितलं पाहिजे. आणि पूर्ण वर्ल्डमध्ये पूर्ण जगामध्ये हा एक संदेश या रूपाने आपण देतोय. कारण माणसाची मनं जुळली माणसं आहेत. बस. फक्त वेगळ्या प्रदेशातली असली काय माणूस ही एकच जात जात आहे. आहे. हा. तुम्हाला काय वाटतं मुलाने हा निर्णय घेतला? सर, ज्या वेळेला मुलांनी निर्णय घेतला ना, त्यावेळेला मला खूप आनंद झाला. असा आनंद झाला सर, की परदेशात जाऊन मुलगा तिथली मुलगी इकडे आणू शकतो, बायको म्हणून स्वीकारू शकतो. ह्या गोष्टीचा मला खूप आनंद झाला सर. पहिल्यांदा प्रस्ताव तुम्हाला जेव्हा मांडला मुलाने तर काय वाटलं तुम्हाला? सुरुवातीला मनाची चलबिचल झाली, कारण तो एकटाच आहे सर. अच्छा. पण नंतर नंतर असा विचार मनात आला, की त्यांनी घेतलेला निर्णय एकदम रास्त आहे. अच्छा. म्हणजे कसं ठरलं तुमचं आता? म्हणजे ती पुन्हा येणार आहेत ते हो, सगळे? ते पुन्हा येणार आहेत. ते काय करणार आहेत, सेटल झाले का एकदा, अच्छा. त्यांच्या लाईफला पुरेल एवढं त्यांनी अर्निंग केलं, उत्पन्न केलं, अच्छा. की ते या ठिकाणी येऊन सेटल होणार आहे. बरं. आता तुमची सूनबाई इथं आली, चांगला कार्यक्रम तुम्ही घेतला. आवडलं तिला इकडे सगळं? टोटल आवडलं सर. सगळ्यात मध्ये सर तुम्ही सगळे उपस्थित राहिले. तो मॉब तिला खूप आवडला सर, खूप म्हणजे अच्छा. खूप. अच्छा. कसं कम्युनिकेशन करता तिच्याबरोबर? इंग्लिश जर तुमचं चांगलं असेल तर चांगलंच आहे. मॅडम तर इंग्लिश मीडियमला हो, टीचरच आहे. होतं. काही पण तुम्ही अडचण कसं नाही. कम्युनिकेशन करता? शक्यतो सोपं असेल तर डायरेक्ट करतो आणि अच्छा. जर काय अवघड विचारायचं असेल तर अक्षयचा वापर करतो अच्छा. मध्ये. जेव्हा ती तुमच्याकडे आली काल हो. कार्यक्रमामध्ये आणि ती सुनबाई म्हणून जेव्हा तुमच्या घरामध्ये आली, तर तिचे म्हणजे तिला कसं फिलिंग होत होतं? तुम्ही काय ऑब्झर्वेशन केलं? तिला आहे ना खूप असा जो आंतरिक आनंद आहे ना, तो खूप आनंद झालेला आम्हाला जाणवला तिच्या ह्याच्यातून बोलणं. कारण ती लहान मुलांना उचलणं, घेणं, त्यांना मग हक करणं वगैरे ह्या गोष्टी आम्हाला तिथं आढळल्या तिच्या. म्हणजे अच्छा. अशी एकही आमच्या घरातली महिला नाही का तिनं तिला असं अच्छा. आलिंगन दिलेलं नाही. अच्छा. कशी आहे सूनबाई तुमची? आणि मुलाने घेतलेला निर्णय कसा वाटतो तुम्हाला? सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीला थोडीशी भीती पण वाटली. हं. मुलगा एकटाच आहे, मुलगी अमेरिकन आहे, पुढे काय? आणि नेहमी भारतीय स्त्रीप्रमाणे मी पण विचार केला एक आईप्रमाणे, की बाबा नंतर आपलं म्हातारपणी काय, मुलगा जर तिकडे स्थानिक झाला तर स्थायिक झाला तर काय होईल? पण नंतर जेव्हा त्याचे सगळे विचार ऐकले, त्याचे जे
गोष्टी ऐकल्या. त्याच्यानंतर असं वाटलं की त्याने घेतलेला निर्णय खूप योग्य आहे. हं, हं. आणि आम्हाला त्या गोष्टीचा म्हणजे आता अभिमान वाटतो की मुलांनी छान निर्णय घेतलाय. अच्छा. एकुलता एक मुलगा आहे. हो, एकुलता बहीण एक नाही. नाही. ओके. काय अपेक्षा आहे मुलांच्या? भविष्यात काय अपेक्षा आहे तुमची, की मुलांनी इंडियात यावं, भविष्यात इथे येऊन राहावं आमच्या जवळ? नाही, अशी अपेक्षा नाहीये की त्याने त्याच्या आयुष्यात आहे ना, की तो जो आहे त्याने उज्ज्वल भविष्य घडवावं. अच्छा. हो. आणि तसा तो आमची खूप काळजी घेतो. म्हणजे जे काही असेल वेळेला फोन करणे, मेसेज करणे, ते सगळ्या गोष्टी तो योग्य करतो. अच्छा. हो. म्हणजे एक चांगला मुलगा म्हणून तो नक्कीच आहे. ओके. आणि सुनबाई कशी आहे तुमची? सुनबाईबद्दल सुनबाई काय वाटतं? नाही, मुलगा तर छान आहे, त्यापेक्षाही सुनबाई खूप छान आहे. तेच सगळ्या म्हणजे माझं तर त्याला कम्युनिकेशन करायला फक्त इंग्लिश मीडियम मधल्या तुमच्या बरोबर जास्त असेल आणि हो, मुलाबरोबर. आमचं हां, काय नाही. काय काय चर्चा झाली थोडी सांगाल? त्याच्यासोबत चर्चा झाली, की "तुला इथे कसं वाटतंय? इथलं तुला आम्ही जे वेलकम हं. केलं ते कसं वाटलं?" ती म्हटली, "इथे खूप छान आहे. म्हणजे सगळ्यांना मिळून सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. हं. म्हणजे एक आमच्या गायींच्या गोठ्यात जाणं, छोट्या मुलींशी खेळणं, हं, त्यांच्यासाठी हं. आमच्या घरात 2 आमच्या नाती आहेत. हं, हं. त्यांच्यावर तिचं विशेष प्रेम आहे. हं, हं, हं. मग त्यांच्यासाठी ग्रीटिंग, खेळणी म्हणजे खाऊ आणणं, ह्या छोट्या-छोट्या गोष्टींमधून कळतं, की हं. तिला आपल्या लोकांची आवड आहे किंवा ती आपल्या हं, लोकांना हं, खूप हं. आपलंसं मानते. इथं आल्यानंतर पण तिने त्या सगळ्या गोष्टी खूप मोकळ्या मनाने तिच्याकडून काय अपेक्षा व्यक्त कराल तुम्ही? आता एक सुनबाई म्हणून काय अपेक्षा व्यक्त कराल? नाही. तिच्याकडनं सुनबाई म्हणून फक्त एवढीच अपेक्षा आहे, की तिने हे जे प्रेम आहे आमच्याविषयी, ते कंटिन्यू तिच्याकडे असावं. बाकी काहीच अपेक्षा हं, नाही. हं, हं. की तिने आमची काळजी घ्यावी, म्हातारपणी आम्हाला सांभाळावं, असं बिलकुल काही नाही. हं, हं. फक्त परदेशात त्यांचं परदेशात आपली मुलं आहेत. ते हं. असे विवाह करतात आणि परदेशातल्या मुली आता खूप खूप घडलेलं आहे असं आणि खूप चांगला सुखाने संसार हो, चालू आहे. हो. असे जेव्हा मुलं म्हणजे आपल्या पसंतीचं लग्न करून आणतात, तर हं. अशा आई-वडिलांना तुम्ही काय संदेश देताल? प्रत्येक आई-वडिलांनी ना आपल्या मुलांवर विश्वास ठेवावा. त्यांचं काही चुकत असेल तर त्यांना सांगावं. पण मुलांचीही बाजू समजून घ्यावी, की त्यांना काय सांगायचं आहे, त्यांना आपल्या भविष्यात काय अपेक्षित आहे. हे जर आई-वडिलांनी समजून घेतलं ना, की मग सगळी नाती छान राहतील. अक्षय, आता पुढे काय? आई-वडील आई-वडिलांना विचारून सगळा निर्णय घेतलेला आहे. हो. सुनबाई परदेशातली केलेली आहे आणि ही घटना एक नाही, आता सर्रास ते सुरू झालेलं आहे. पण पुढे कसं नियोजन केलेलं आहे? परत इंडियात तू केव्हा येणार आहेस? आई-वडिलांच्या बद्दल जी स्वप्न मुलाबद्दल पाहिलेली असतात, ती कशी पूर्ण करणार आहेस? पुढचा अजून एवढा नाही विचार नाही केलेला. तरी सुद्धा विचार थोड्याफार मनात केला असेल, की आपल्या आई-वडिलांच्या भावना पण आपण मुलांनी जपल्या पाहिजेत. पुढे काय? इंडियात पुन्हा कधी येणार? नाही, आता जसं सेटल होईल तसं त्याच्यावर म्हणजे हळू-हळू जसं होईल तसं एवढा पुढचा विचार करून गोष्टी बदलत राहतात ना, त्याच्यामुळे जशा अच्छा, अच्छा. बदलतील त्याच्यानुसार. अच्छा. आई-वडिलांना काय सांगशील तू? म्हणजे तुम्ही काळजी करू नका. माझं सगळं व्यवस्थित होईल. हो, आता म्हणजे आता काळजी करण्यासारखं नाही का हो काही म्हणजे आम्ही सक्षम आहोत एवढं तुमचं आहे, तुमचा सपोर्ट आहे तेवढं बास आहे. बाकी काही नाही. हं. बाकी कशाची गरज नाही. हं, हं, हं. गेल्यावर पुन्हा कधी येणार आहेस इंडियात? पाहू पुढच्या वर्षी आहे. दिवाळीत. हो.